अमरावतीत दिवसाढवळ्या पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे। वायगड कंपाऊंड परिसरातील बजाज शोरूमच्या समोरच एका युवकावर दोन हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला। हल्लेखोरांच्या हातात चाकू असल्याने उपस्थित कोणीही व्यक्ती पुढे येऊन मध्ये पडण्याची हिम्मत करू शकला नाही। हल्लेखोर जखमी युवक दोघेही हल्ल्यानंतर तात्काळ पळून गेले। या दरम्यान सिटी कोतवाली पोलिसांनी हल्लेखोरच्या मोपेडवरून घटनास्थळी आले होते ती मोपेड जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे। ही घटना अमरावती मधील मोर्शी रोडवरील वॉलकट कंपाऊंड येथील बजाज शोरूम समोरील आहे। दुपारचे 1:15 वाजले होते जेव्हा बाजारात बरीच गर्दी होती। याच वेळी दोन बेधडक गुन्हेगारांनी एका तरुणाला जमिनीवर पाडून त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या तरुणाला वाचविण्यासाठी घटनास्थळी लोक जमले, पण हल्लेखोरांच्या हातात चाकू पाहून कोणाचीही त्यांना रोखण्याची हिंमत झाली नाही। गर्दी जमल्याचं पाहून हल्लेखोरांनी जखमी तरुणाच्या हातावर वार केला आणि ते मालवीय चौकाच्या दिशेने पळून गेले। जखमी अवस्थेत तरुण जीव वाचविण्यासाठी वॉलकट कंपाऊंडच्या दिशेने धावला। घटनेची माहिती मिळताच मालवीय चौकात ड्युटीवर असलेले वाहतूक कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांची मोफेड गाडी जप्त करून ती सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिली। पोलीस सध्या या गंभीर घटनेचा तपास करीत आहेत। या घटनेवरून हे स्पष्ट होतं की अमरावतीत गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आणि पोलिसांचा धाक कमी झाला आहे। जर पोलिसांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाही तर शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे कठीण होईल। शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण सध्या वालकड कंपाऊंड परिसरामध्ये उभा आहोत आणि याच ठिकाणी गेल्या काही वेळा अगोदरच मोठ्या प्रमाणात चाकू चालल्याची माहिती समोर येत आहे। सर्व नाबालिक मुलं असेल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यावेळेस वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती। 2 ते 4 जे आहेत युवक या ठिकाणी आले आणि बजाज शोरूम आहे, या बजाजच्या शोरूमच्या बरोबर आमोरासमोर ही घटना घडल्याचं चित्र समोर येत आहे। आपण बघू शकता याच ठिकाणी हेच ठिकाण आहे। जवळपास 2:15 वाजताची घटना असेल। 4 ते 5 युवक होते। एका युवकाला धारदार शस्त्राने वार सुद्धा काही युवकांनी केले आणि ही घटना संपूर्ण घडल्यानंतर लगेच युवक जे आहेत आपल्या मोटरसायकल असेल, एक मोटरसायकल इथे पडलेली होती जे वाहतूक विभागाने सध्या जे आहे ताब्यात घेतलेली आहे। मात्र काही युवक जे ज्यांनी चाकू मारले ते सुद्धा या ठिकाणून पळून गेले आणि ज्याला चाकू लागलेले होते तो सुद्धा युवक या ठिकाणाहून पळून गेल्याची माहिती जी आहे त्यावेळी समोर येत आहे। मात्र याचा संपूर्ण तपास आता सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत।